हालेलुया 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज सगळ्या ठिकाणी पुनरुत्थानच पुनरुत्थान आहे. संत थोमा क्रॉस पुनरुत्थानाचं चिन्ह आहे. गलातियरास लिहिलेल्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की आपल्या विरुद्ध असलेल्या सगळे नियम त्यांनी खोडून टाकले आणि क्रूसावर त्यांनी विजयोत्सव केला. त्या क्रूसावरचा विजयोत्सव आपले फादर लोकांनी चर्चच्या समोर सुंदर रीतीने दाखवलेला आहे. खाली प्रभुभोजन दाखवलेलं आहे. मध्ये येशूचा मरण जखमाने भरलेले सुंदर रीतीने ते तयार केलेलं आहे. त्याच्या वरती पुनरुत्थान आहे. प्रियानो, आपण निरंतर या सत्य जाणू शकतो जिथे आत्मसमर्पण आहे. आत्मसमर्पण काही आहे? तुम्ही पाठ खाली बघितलेली ती गोष्ट. प्रेज द लॉर्ड. 12 शिष्यांच्या सोबत येशू आहे. भाकर मोडून प्रत्येकाला दिले, प्रत्येकाच्या पाय धुतले. हे सर्व समर्पण आहे, आत्मसमर्पण आहे. जिथे आत्मसमर्पण आहे त्या ठिकाणी आत्मसमर्पणाचा शेवटचा पॉइंट आहे मरण. त्या मरण जिथे पूर्ण होत आहे तिथे पुनरुत्थान चालू होत आहे. अनुवाद ग्रंथामध्ये 29वा अध्यायातील 29वा वचन सर्वांना पाठ करण्यासारखं आहे, आठवणीत ठेवण्यासारखं वचन आहे. गुप्त गोष्टी आपला देव परमेश्वर ह्याच्या स्वाधीन आहेत, पण प्रकट केलेल्या गोष्टी आपल्या व आपल्या वंशजाच्या निरंतराच्या आहेत. ह्याचा हेतू हा की ह्या नियमशास्त्राची सर्व वचने आपण पाळावी. उजवा हात ज्यांच्याकडे आहे वर करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि उजवा हात वर करून आपण सिस्टरांच्या मागे त्या वचन आपण बोलूया. गुप्त गोष्टी आपला देव परमेश्वर ह्याच्या स्वाधीन आहेत, पण प्रकट केलेल्या गोष्टी आपल्या व आपल्या वंशजांच्या निरंतरच्या आहेत. ह्याचा हेतू हा की ह्या नियमशास्त्राची सर्व वचने आपण पाळावी. हालेलुया हालेलुया. तिथे लिहिलेलं आहे गुप्त गोष्टी आपल्या देव परमेश्वराच्या संबंधातील अनेक गोष्ट, प्रत्येक गोष्ट गुप्त आहे, गूढ आहे. प्रियानो, एक्लेसियास्टस म्हणून जे पुस्तक आहे, उपदेश ग्रंथ, हालेलुया, या पुस्तकामध्ये या वाक्य असं लिहिलेलं आहे की परमेश्वर प्रत्येक गोष्टी करताना त्यामध्ये एक गुप्त गोष्टी ठेवलेला आहे जे आपल्याला लगेच नाही कळणार. हालेलुया हालेलुया. स्तोत्र संहितामध्ये या परमेश्वराच्या कार्यामध्ये जी गूढ गोष्ट आहे त्या गोष्टीबद्दल लिहिलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचे वचन असे आहे जे गूढ आहे ते परमेश्वराचे आहे. प्रश्न विचारून समजून घेणे राजाचे काम आहे. हालेलुया हालेलुया. देवाच्या संबंधातील गोष्ट अनेक गोष्ट गूढ आहे, कळणार नाही.
कळणार? राजांच्या हातामध्ये आहे प्रश्न विचारून देवाच्या मागे लागून देवा याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ काय आहे. राजा मागे लागल्यावर त्याला ते अर्थ समजायला भेटणार. हे आहे वचन. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणी लगेच राजा बनणार असं मला वाटत नाही. तरी देवाला प्रश्न विचारणारे जे लोक आहेत ते राजा बनणार. अनुवाद ग्रंथामध्ये आता तुम्ही ऐकलेले जे वाचन आहे, गूढ गोष्ट, ही गूढ गोष्ट काही आहे? अनेक गोष्ट गूढ आहे. त्या गूढ गोष्टींमध्ये सर्वात सुंदर महत्वाची गोष्ट आहे, परमेश्वर एक लहान बालक होऊन आपल्यामध्ये वास करण्यासाठी आपल्यामध्ये उतरून आला. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, फाउस्टिनाच्या डायरीमध्ये, संत फाउस्टिनाच्या डायरीमध्ये एक सुंदर गोष्ट लिहिलेलं माझ्या ध्यानात येत आहे. संत फाउस्टिनाच्या डायरीमध्ये संत फाउस्टिना सांगत आहे की मी जेव्हा प्रार्थना करत बसलो, माझ्या अगदी बाजूला बाळ येशू प्रकट झाला. बाळ येशूने प्रकट झाला, माझ्या बाजूला बसले. मी बघताना फक्त 1 वर्षाचं बाळ. मी त्या बाळाला उचलून घेतले आणि मी माझ्या मांडीवरती ठेवले आणि मी येशूला धन्यवाद दिला. येशू, आज तू एवढं महान, तू छोटा असला तरी मला कळतंय तू देव आहे म्हणून. तू एवढा छोटा लेकरू बाळ आहे आणि तू माझ्या मांडीवरती का बसले? आज तू असे का प्रगट झाला? हालेलुया. प्रियानो, प्रभू येशूने तिला सांगितलं, मला तुझ्यामध्ये बाळ दिसायला पाहिजे. तू जोपर्यंत लहान बाळ होत नाही तोपर्यंत तुला माझा अनुभव नाही येणार. तुझ्या आत्मिकता म्हणजे तू लहान बाळासारखे छोटे होणे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजच्या पहिल्या वाचनामध्ये प्रकाशमान हो उठा असा प्रकारचे वर अनुभव आपल्याला देवाने दिले. आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये परमेश्वराने आपल्याला बोलले की अनेक प्रकारचा उलाढाल आहे. आज कोणतरी मोठा आहे तो उद्या छोटा होणार. आज तो छोटा आहे तो उद्या मोठा होणार. अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्याला समजावून दिले. आणि तिसऱ्या वाचनामध्ये पवित्र आत्म्याने आपल्याला समजावून दिलेलं आहे की पाप आपल्याला दासी बनवत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कोणाचं ऐकत आहे, तुम्ही त्याचा दास बनताय. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला पापाचा दास बनायचं नाही, तर पापाकडे तुम्हाला घेऊन जाणाऱ्या जे शक्ती आहे त्या शक्तीला वेळोवेळी नाही 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 बोलायला पाहिजे. हालेलुया. 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 आज मी या सुंदर सणाच्या दिवशी लहान बाबू येशूच्या गोष्टी काय केली. हालेलुया. हालेलुया. एक सत्य आहे, हे बाबू येशू फक्त फौस्टिनाच्या बाजूला नाही, आपल्या सगळ्यांच्या बाजूला रात्र दिवस आहे. तुमच्या बाजूला कोण बसले, तुमच्या बाजूला कोण आहे, निरंतर लक्ष पाहिजे. माझ्या बाजूला बाळ येशू आहे, माझ्या बाजूला पुनरुत्थ येशू आहे, पुनरुत्थ येशूचा लक्ष माझ्याकडे आहे. हालेलुया. आपल्या भारत देशातील प्रसिद्ध असलेले बिशप स्वामी आहे. त्या बिशप स्वामी बिशप बनायच्या अगोदर थोडा जास्त योगवर मारत होते. हालेलुया.
इथं बिशप स्वामीने त्यांच्या जीवनाचा एक अनुभव असा प्रकारे बोलले. बिशप स्वामी एक एसटी मधून प्रवास करताय. एसटी मधून प्रवास करताना कंडक्टर, गाडीचा कंडक्टर खूप स्ट्रिक्ट आहे. त्यांनी सर्वांना सांगितलं की सर्वांनी सर्व लाईट बंद करायची. सर्वांनी लाईट बंद केली. रात्रीचा वेळ आहे, सर्व लोक झोपायचं, कोणी कोणाला डिस्टर्ब करायचं नाही म्हणून वर कंडक्टरने गाडीमध्ये जाहीर केली. असं पण कंडक्टर आहे. प्रियानो, या कंडक्टरनी ज्या सर्व गोष्टी बोललेल्या वर आहे, आपल्या बिशप स्वामीने थंडी लागल्यामुळे असेल चादर वगैरे काढून स्वतःला लपेटून घेतले आणि फोन मध्ये कोणाबरोबर तरी बोलत होते. बिशप स्वामी फोन ठेवले. एवढ्यातच बाजूला बसलेले कोणतरी चादराच्या मधून आतमध्ये हात घातले आणि त्यांना जागे केले आणि त्यांच्या कानामध्ये विचारलं, आपण असा असा फादर आहात का? नंतर बघताना फादरना कळालं की बाजूला बसलेली बाई आहे. फादरना वाईट वाटलं, हे काय काय चालू आहे. प्रियानो, थोड्या वेळाने फादरांनी चौकशी केली तेव्हा कळालं की या बाईला एक फोन कॉल आलेला आहे. ही बाई जी बसलेला आहे ती ख्रिस्ती नाही, एक अख्रिस्ती मुलगी आहे. तिला एक फोन आला, तुझ्या बाजूला बसलेले जे फादर आहे त्यांना सांगा तुला एक आशीर्वाद द्या. बिशप स्वामीला प्रश्न पडले, हे काय चालले? चौकशीवर करताना कळालं की ही मुलगी मेडिकल सायन्सच्या स्टडीसाठी वर कुठेतरी गेले होते. तिथे कोणतरी एका मुलाबरोबर काहीतरी प्रेमात वर पडले आणि त्या पोराने हिला सोडून दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न केला आणि जिथे लग्न झालं तिथे ही मुलगी भांडण काढायला आणि तिकडे जाऊन जरा शॉक करायला गेले आणि तिने तिथे बोलून आलं की मी परत आल्यावर तुझ्या नावाने पत्र लिहून ठेवणार आणि मी आत्महत्या करणार. बोलण्याचा अर्थ एवढाच आहे की कोणतरी प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला परमेश्वराने सूचना दिली की अमुक ठिकाणी तुझ्या बाजूला प्रवास करताय एक फादर आहे, त्या बाईला आत्महत्या करायचं आहे. हालेलुया, हालेलुया. बिशप स्वामीने सांगितलं की बघा किती मोठा कॅमेरा आहे देवाचा. देवाचा कॅमेरा केवढा मोठा आहे. मी कुठे प्रवास करत आहे, मी कोणाच्या बाजूने बसलेला आहे आणि गाडीचं वातावरण, या सगळ्या गोष्टी कंट्रोल करणारा कोणतरी आहे. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. छोटा फादराची बुद्धी आहे का मोठा फादराची बुद्धी माहिती नाही. हालेलुया. आज जे मोठा फटाकावर वाचण्यात आला हे सर्व देवाचं वचनच आहे. हालेलुया. ज्यावेळी तिथे त्या कबरेकडे दोन मरिया नंबर 1 आणि मरिया नंबर 2 तिकडे गेले, लगेच भूकंप झाला. आता जे काही आवाज आला तो पण तसेच. एक विचार करण्यासारखा गोष्ट आहे. केवळ तिकडे पोहोचला म्हणून भूकंप झाला का? एक स्विच दाबल्यासारखा होता का? हालेलुया. 2 देवदूत बाजूला आले. त्या देवदूतांनी तिथे ठेवलेले जे दगड आहे ते बाजूला केला आणि त्यावरती बसले आणि आलेल्या या स्त्रियांना त्यांनी सांगितलं, आम्हाला कळते तुम्ही कोणासाठी इकडे आला म्हणून. तुम्ही ज्याला शोधत आहे तो इकडे नाहीये.
हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते लोक परत बघताना येशू त्यांना दिसले. येशूच्या पाया पडले त्यांनी. येशूच्या पाया पडल्यानंतर येशूने परत पहिले त्यांनी येशूने शालक बोलले होते त्याला. पाया पडल्यानंतर येशूने त्याला एक संदेश दिला, भिवू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव काय करत आहे हे आपल्याला कळालं तर थोडाफार तरी घबराहट आपल्या मनात येणार. म्हणून बायबलमध्ये निरंतर देव एखाद्या कार्य करायला जायच्या अगोदर निरंतर बोलत आहे, भिवू नका. आपले प्रिय परमेश्वर आपल्याला निरंतर सांगत आहे, मी तुमच्या बाजूने आहे. एकतर लहान बाळ येशू म्हणून असेल, नाहीतर पुनरुत्थित येशू. पुनरुत्थित येशूच्या वैशिष्ट्य असे आहे, सगळे खिडकी बंद करून ठेवलं तरी तो आतमध्ये घुसतो. हालेलुया. 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 आज ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या या सणामध्ये भाग घेण्यासाठी आलेले तुम्ही सगळे, हालेलुया, सर्वांना पुनरुत्थानाचा शुभेच्छा. हालेलुया. पुनरुत्थान सेंट जोसेफ चर्च मध्ये पुनरुत्थान फक्त एका दिवसाची मुद्दा नाही. हालेलुया. सेंट जोसेफ चर्च मध्ये आपल्या सेंट थॉमस क्रॉस तुम्ही येता येता निरंतर तुम्हाला पहिलं दिसणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याचं उद्घाटन झालं तेव्हापासून कधीतरी फादर विजयला सांगायचं म्हणून मला वाटत होते, हालेलुया, आपल्या चर्चमध्ये हे जे करून ठेवलेलं आहे, हालेलुया, येशू निरंतर खबरेतून बाहेर येत आहे. ते आम्ही त्या वक्ती जे तिकडे दिसत आहे ते, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सेंट जोसेफ चर्चमध्ये दर दिवशी पुनरुत्थान आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपल्या आयुष्यामध्ये हे पुनरुत्थान आहे. जीवनदायी पवित्र स्तुती योग्य रहस्याने संतुष्ट नामा भक्ताना तरदूरवाणीत येशू क्रूसाच सजीव चिन्हाने वावे अंगी तुम्ही सर्व संरक्षण तुमचे केले जाओ आता नित्य चिरकाळे. त्यामध्ये कोणाला तरी श्वास घेणे कठीण झाल्यासारखा होत आहे, नाक बंद होत आहे, अशा कोणाला तरी प्रभूने बरोबर श्वास घेण्यासाठी नाक आता उघडून दिलेला आहे. छातीमध्ये काहीतरी दाबल्यासारखा होत आहे. छातीमध्ये जे दाबल्यासारखा होत आहे त्या परिस्थितीतून कोणाला तरी सुटका मिळालेला आहे. कोणाला तरी डोळ्यातून निरंतर अश्रू वाहत आहे, त्या व्यक्तीला प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. अधून मधून चक्र आल्यासारखा होत आहे, असे कोणाला तरी प्रभूने चक्र येण्याच्या त्या बंधनातून सोडवलेला आहे. मानेच्या एका बाजूला निरंतर काहीतरी पकडल्यासारखा दुखल्यासारखा होत आहे, त्या व्यक्तीला प्रभूने त्यातून सुटका दिलेला आहे. कोणाच्या तरी शरीरामध्ये भागातील काही गाठ एक कोणाचा तरी एक गाठ या भागामध्ये कुठेतरी आहे, ते गाठ प्रभूने आता नष्ट केलेला आहे. पायाच्या वरच्या भागातील एक साइडनी असलेल्या एक प्रकारचा त्वचेचा त्रास असेल, नाहीतर हाडाचा त्रास असेल, एक पायाच्या एका साइडनी असलेले त्रास प्रभूने दूर केलेला आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना
आशीर्वाद देवो